शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा. मित्रांनो, आज आहे दिनांक 12 जुलै 2026. आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, आज कोथिंबीरीचे दर हे काय आहेत आज बारामती मार्केटमध्ये आज पाहणार आहोत. या ठिकाणी कोथिंबीरची आवक बघू शकता. मोठ्या प्रमाणात आज कोथिंबीरची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर मेथीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी ही साधारण बघूया आज आपण याचे बाजारभाव जाणून घेऊया. अभिषेक नमस्कार. नमस्ते. बोला. कोथिंबीर कशी आज? कोथिंबीर अशा प्रकारचे लांबलेले माल आहेत बघा. थोडे मालांची साईज मोठी आहे तर ते अशा माल आहेत बघा. 1500 रुपये पर्यंत दिले ती. हे थोडे उंच माल आहे ते वाढलेले माल. हे 25 रुपये कोथिंबीर दिलेले. ते कोथिंबीर खूप बरं, या क्वालिटीचे पैसे आलेत का? 25 रुपयांपर्यंत पेंडे हे याप्रमाणे माल गेलेले ते बघा 25 रुपये. अशा प्रकारचे गेले ते 25 रुपये हायेस्ट माल आहे. आज जरा माल मार्केटमध्ये तेजी आहे. मार्केटला माल कोथिंबीरी ह्या अशा प्रकारच्या क्वालिटीच्या 25 रुपये गेले ते. असं का? मेथ्या 15 रुपये गेले ते. ह्या क्वालिटीतल्या मेथ्या 15, 16, 18 रुपये पर्यंत हायेस्ट गेलेले. पालक 10 रुपये गेलेले आहेत बघा. यातली थोडस कट साईज बांधाय ते 22 रुपये पर्यंत कोथिंबीर गेलेले. 20, 22, 25, 28 रुपये पर्यंत हायेस्ट कोथिंबीर गेलेली. 28 रुपयांपर्यंत कोथिंबीर चांगले माल. शापू 15 रुपये गेलेले, 12 रुपये गेलेले, 13 बी गेले, 10 पण गेलेले. 10 पासून 15 पासून. शापूची पण मेथीची पण तीच परिस्थिती आहे. बरं. हे बघू शकता या ठिकाणी सर्वच भाज्यांची आवक आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळते. आणि काहींचे दर वाढलेत तर काहींचे दर उतरलेले आपल्याला आज मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत. हे आहे बारामतीचा मार्केट. आणि बारामतीच्या मार्केटमध्ये सर्व भाजीपाल्याचे दर आज आपण जाणून घेणार आहोत. बघूयात आज काकड्यांना काय दर आहे. काकड्यांचा काय दर आहे आज? 15 रुपये. मित्रांनो, या क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये अशा हिरव्या क्वालिटीमध्ये काकडी 15 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. म्हणजे सगळ्याच क्वालिटीच्या काकड्या 15 रुपयांपर्यंत. 20 रुपये का नाहीच? ठीक आहे. हां काय केलाय? तुमचा आहे ना? मित्रांनो, या ठिकाणी जो काकडीचा माल दिसतोय हा सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला माल. म्हणजे याला कोणत्याही फवारणी घेतल्यात का? केमिकल विदाऊट केमिकल पिकवलेली ही काकडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये बघू शकता. चला, त्याचबरोबर भोपळ्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 100 ते 150 रुपये 100 ते 150 रुपये बॅग याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर कोबी 15 रुपये किलो याप्रमाणे. अशा वेगवेगळ्या क्वालिटीतला शेतमाल आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याचबरोबर दोडका कसा आहे? दोडका या ठिकाणी दोडका बघू शकता 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका 40 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. टोमॅटोची आवक बघू शकता. टोमॅटो साधारण टोमॅटो कसा आहे? या क्वालिटीमध्ये टोमॅटो 300 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे त्या क्वालिटीमध्ये टोमॅटोना 300 रुपये दर आहे. 200 ते 300 रुपयांपर्यंत. शिमला मिरची कशी आहे? शिमला कशी आहे? 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे शिमला मिरची आपल्याला पाहायला मिळते. शेतकरी नाही ती. बर. तर ती गाडी पण घेऊन येतात त्याच्यामुळं. आणि हां स्वतःच आहे. बरं. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता. भेंडी साधारण 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी ही 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. तर बदला माल
20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे. हा 50 असू द्या, ठीक आहे. तर चांगला माल 50 रुपयांपर्यंत सुद्धा भेंडी आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते. घ्यायचा आहे. संवाद बळीराजाचा. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता. हे वांग कसं आहे 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये वांग 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आहे. बारामतीचा बाजार या ठिकाणी बघू शकता. अशा भोपळ्यांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 8 ते 10 रुपये किलो याप्रमाणे भोपळे हे आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आज मार्केटमध्ये टोमॅटो, कोबी, फ्लावर, हिरवी मिरची, शिमला मिरची, हिरवी मिरची, राजमा वगैरे हे सर्व शेतमाल आज आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे शेतमाल या बारामतीच्या मार्केटमध्ये येत असतो. स्वीटकॉर्न सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. स्वीटकॉर्न हे 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये बघू शकता. स्वीटकॉर्न 20 रुपयांपर्यंत. त्याचबरोबर पावटा कसा आहे? पावटा 45 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पावटा या ठिकाणी पाहायला मिळतोय. हे बघू शकता या क्वालिटीमध्ये. त्याचबरोबर लिंबाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. लिंबू बघू शकता. लिंबू हे कसं आहे 30 रुपये. चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू हे 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे. तर बदला माल हा 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर टोमॅटोची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टोमॅटो कसा आहे? चांगल्या क्वालिटी टोमॅटो कसा आहे? 600 रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला टोमॅटो पाहायला मिळतोय. चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो 600 रुपये कॅरेट याप्रमाणे. तर हलका माल हा साधारण 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे. त्याचबरोबर कोबीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 15 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे कोबी. चला त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी पिकाडोर मिरचीची सुद्धा आवक जास्त प्रमाणात पाहायला मिळते. पिकाडोर कशी आहे? 40 ते 50 रुपये पिकाडोर आज मार्केटमध्ये पाहायला मिळते. शेवगा शेंग कशी आहे आज? 60 रुपये. 50 ते 60 रुपये. 320. त्याचबरोबर पुणेरी गवारींची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पुणेरी गवार कशी आहे? 50 ते 55 रुपये पुणेरी गवार आहे. तर गावरान गवार कशी आहे? मग दाखवायला नाही पण कशी आहे मार्केटमध्ये? 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे गावरान गवार आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये 55 30 रुपये या ठिकाणी बघू शकता शेतमालाची आवक आपल्याला पाहायला मिळते. घेवड्यांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. घेवडा बघू शकता. घेवडा कसा आहे? 40 रुपये. घेवडा कसा आहे? 60 रुपये. या क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. मग आज फुल गर्दी. हा गर्दी आज. त्याचबरोबर बीटची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे बीट मार्केटमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर आज रविवार असल्यामुळे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी टोमॅटोची सुद्धा आवक मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता.
चला, पेरूची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये पेरू हा साधारण 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर इम्पोर्टेड संत्रा या ठिकाणी बघू शकता 1300 ते 1400 रुपये पेटी याप्रमाणे. हो, ही पेटी कितीला आहे? या क्वालिटीमध्ये सफरचंद सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय 4000 ते 4200 रुपये पेटी याप्रमाणे. मॅन्ड्रीन कसं आहे? ओ, ही मॅन्ड्रीन कसं आहे? कस ₹1400 रुपये पेटी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये मॅन्ड्रीन बघू शकता. त्याचबरोबर चला, भुईमुग शेंगाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. भुईमुग शेंग 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे भुईमुग शेंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर ड्रॅगन फ्रूट 80 रुपये 80 रुपये किलो याप्रमाणे ड्रॅगन फ्रूट पाहायला मिळतोय. तर खजूर 70 रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये खजूर आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला, आज रविवार असल्यामुळे शेतमालाची आवक सुद्धा जास्त प्रमाणात पाहायला मिळते. त्याचबरोबर खरेदीदारांची सुद्धा संख्या वाढलेली आज मार्केटमध्ये पाहायला मिळते. चला चला चला, ठीक आहे. त्याचबरोबर डाळिंबाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. डाळिंब बघू शकता. त्याचबरोबर कलिंगड आहे या क्वालिटीमध्ये, मोसंबी आहे. त्याचबरोबर संत्री सुद्धा, पपई आहे मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पपई साधारण 20 रुपयांपासून किलो याप्रमाणे. त्याचबरोबर हे कसं आहे कलिंगड? कलिंगड कसं आहे? कसा? 16. कलिंगडाचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगड हे 16 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. 16 रुपये म्हणतात. पेरूची आवक बघू शकता. कोहळ्याची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. टोमॅटोची आवक जास्त आहे. त्याचबरोबर वांग्याची वांगे सुद्धा आज मार्केटमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पण वांग्याचे दर हे वांगे कसं आहे? कुठे गेले? 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे वांग आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांना दर सुद्धा चांगलेच असतात. त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता. ओ, घेवडा कसा आहे? या क्वालिटीमध्ये घेवडा 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. काय काय काय? हां, तेच की. चला, टोमॅटोची आवक. त्याचबरोबर कोबी बघू शकता. कोबीची आवक आपल्याला जास्त मार्केटमध्ये पाहायला मिळते. हे आहे बारामतीचं मार्केट आणि मार्केटमध्ये सर्व शेतमालाची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. चला, बीन्सची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बीन्स कसा आहे बघूया. बीन्स कसा आहे? ओ, बीन्स कसा आहे? बीन्स कसा आहे? 100 रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये बीन्स आपल्याला पाहायला मिळतोय. हे बघू शकता. अशा क्वालिटीमध्ये बीन्स 100 रुपये किलो याप्रमाणे.
त्याचबरोबर संत्री, सफरचंद, पेरू, डाळिंब यांची सुद्धा आवक आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते. कांदा बघू शकता. हे आहे बारामतीचं मार्केट आणि या ठिकाणी बटाट्यांची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते. बटाटा साधारण 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये बटाटा आपल्याला पाहायला मिळतो. चला, त्याचबरोबर शेतकरी माल लिंबू सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कसं आहे? 20 ते 30. 20 ते 30. त्यांना भाव सांगा. हो, लिंबू कसं आहे? काय भाव सांगणार? बर बर, ठीक आहे. चला, हां 30 सांगितलंय बरोबर. हो हो, चला. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये तोतापुरी आंबा सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 30 रुपये किलो याप्रमाणे. चला. हो हो, सॉरी. चला. त्याचबरोबर या ठिकाणी लसणाची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते. लसूण बघू शकता, 4 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण. हो, लसूण कसं आहे का? तेच 120 पासून 180 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे लसूण आपल्याला पाहायला मिळते. आल्याची आवक बघू शकता. आलं जास्त प्रमाणात आल्याची आवक आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते. आलं हे साधारण आलं कसं आहे? 100, 120, 160. 100 पासून ते 160 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आलं आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये आलं 160 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 100 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर भाजीपाल्यांचे दर सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बघूया हा भाजीपाला. मुळा कसा आहे? हो, मुळा कसा आहे? 20 रुपये पेंडी. या क्वालिटीमध्ये मुळा बघू शकता. 20 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. आंब्याची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता. हा 30 रुपये किलो याप्रमाणे. नमस्ते. ओ, फ्लावर कसा आहे? हा, होलसेल दर 300 ना. 250 ते 300 रुपये कॅरेट याप्रमाणे फ्लावर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर 250 ते 300 रुपये कॅरेट याप्रमाणे. त्याचबरोबर वांग बघू शकता. या क्वालिटीमध्ये वांग हे साधारण 20 ते 25 रुपये 40 रुपये किलो. वाढलंय. वांग्याचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. या क्वालिटीमध्ये चांगलं वांग बघू शकता. 40 रुपये. 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये बघू शकता हा फ्लावर 250 ते 300 रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. चला. फ्लावरची आवक मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. फ्लावर सुद्धा साधारण 250 ते 300 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा 600 रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. हे बघू शकता. घेतलं. चला. ओ, हिरवी मिरची कशी आहे? 40 रुपये. या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चला. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये दोडका आपल्याला पाहायला मिळतोय. दोडका 30 रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये दोडका पाहायला मिळतोय. हां,
आवक वाढल्यामुळे त्यांचे दर थोडेसे कमी झालेले आज मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर तोंडले बघू शकता, तोंडल्या 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे तोंडला आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये गाजर हे 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते.